नमस्कार मित्रांनो, आपण 3 ते 4 दिवसापूर्वी याच्यावरती एक फवारणी घेतली होती. तुम्हाला फवारणी दाखवून देतो. इंस्टा 2828 ग्रोमोर कंपनीचा आहे हे. याची जी प्राईस आहे ही 350 रुपयामध्ये याची दिलेली आहे. आपण जे आणलेलं आहे 280 रुपयामध्ये आणलं आहे. तुम्ही दुसरा व्हिडिओ जो अपलोड केला आहे त्याच्यावरती बिल बघू शकता. आणि हे जे आहे हे ह्युमिक ॲसिड आहे वरद कंपनीचा. हे 99% आहे. आणि याच्यामध्ये जे आपण पंप बनवले होते हे 15 पंपात सांगितलं होतं, आपण 12 बनवले. आणि याला जे आपल्याला मिळालेली आहे प्राईसमध्ये हे 400 रुपयामध्ये हे आपल्याला मिळालेले आहे. 500 ग्रॅम आहे. आणि याच्यासोबतच आपण एक रोको घेतलेलं होतं, रोको बुरशीनाशक. ते आपण 250 ग्राम 270 की 80 रुपयाला एवढ्याला घेतलेलं होतं. त्याच्यावर पण रिझल्ट चांगला मिळालेला आहे. आणि इमॅमॅक्टिन बेंझोएट हे अडीसाठी आपण घेतलेलं होतं याच्यामध्ये. तर तुम्ही हरभऱ्याची क्वालिटी बघू शकता. 3 ते 4 दिवसामध्येच हे चांगलं दाटायला सुरुवात झालेली आहे. आणि रिझल्ट पण बघू शकता बुरशीनाशकचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. धुवून घेतला आहे. आणि आता आपण लवकरच एक फवारणी घेणार आहे याच्यावरती 5-6 दिवसामध्ये. आणि हे आपली लागवड मित्रांनो लेट आहे, पराठी काढून. याच्यामध्ये आपण पराठी होती आपली, तर पराठीचे पण व्हिडिओ अपलोड केले होते. आणि टोटल जे शेत आहे हे 3 एकर शेत आहे. आणि जो हरभरा आहे आपला हा अंकुरचा चिराग आहे. आणि हे आपण 10 किलोची एक बॅग आणली होती, 1230 रुपये की 1270 रुपयाची जवळपास. टोटल हा 30 किलो. तर 3 एकरामध्ये जो आहे हा 90 किलो हरभरा पडला आहे. आणि तिकडं जो आहे आपला साईडमध्ये दफ्तरी आहे. आणि हे जे इकडली पहिली शिप आहे मित्रांनो, हे हा जो हरभरा आहे हा पहिल्या शिपीचा आहे. जसा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल त्याच्यापेक्षा पण चांगल्या क्वालिटीचा आहे, का की व्हिडिओ जो आहे आपला लो क्वालिटीचा कॅमेरा आहे या मोबाईलला, त्याच्यामुळे. आणि आतापर्यंत जर या शेताला पाणी झालेले आहे, 3 पाणी झाले आहे. 2 हे थोडेसे आपल्या 2 हे थोडेसे विहिरीचे आणि त्या विहिरीला पाणी नव्हते, तर 2 थोडेसे कमजोर पाणी दिले होते. आणि तिसरं जे आहे चांगलं पाणी दिलं. आता याच्यामध्ये आपण लवकरच हे डवरे वगैरे बैलांनी करणार आहे, डवरून घेणार आहे बैलांनी. आणि हा जो या साईडचा जो आहे मोठावाला हरभरा तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसत असेल, तर हा जो आहे हा अंकुरचा चिराग आहे. आणि इकडं जे आहे हे बेरलेल्या तासापासून समजा हे पूर्ण बेरलेलं आहे, हा अंकुरचा चिराग. आणि हे जे आहे आपण टोकन यंत्राच्या साहाय्याने मागून लागवड केलेली होती. हा निघालं नव्हतं, चक्का नव्हता घुमला ट्रॅक्टरचा, त्याच्यामुळे. आणि इकडे जे आहे मित्रांनो, समजा हे 5-6 तास सोडून दिल्यानंतर हा जो आहे हा दप्तरी 21 नंबर आहे. दप्तरी 21 नंबर पण चांगला हरभरा आहे. फुटवे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे याची क्वालिटी आहे. सर्वच हरभरा चांगला आहे. आणि हा थोडासा याची उन्हारी इकडं आपण कमी केली होती, तिकडं थोडा अंकुरचा जो आहे तो चिराग दाट झाला होता. आणि याला पण पूर्ण शेताला आपले 3 पाणी झालेले आहे टोटल. आणि हे डबल नोझल. आणि हे आपण 2 पाईपवर पाणी दिलेले होते, बघू शकता तुम्ही. ते एक नोझल आहे, त्यानंतर हे 2 पाईप आहे आणि हे एक नोझल. अशा प्रकारे आपण हे पाणी दिलेले आहे हरभऱ्याला. कुठे कुठे जे आहे पाणी जास्त झालं तर अवचट ठिकाणी झाड जळत आहे याच्यामध्ये. आणि आपण बीज प्रक्रिया पण केलेली होती या हरभऱ्याला आधी, त्याच्यामुळे पण त्याचा पण चांगला रिझल्ट मिळाला. BSF कंपनीचं होतं. आणि आपल्या इकडं जे आता वातावरण आहे हे धुवारीचं आहे. रात्री भरपूर धुवारी पडतो याच्यावरती. सिंगल नोझरवर असतं तर आपण हे थोडं कमी दिलं असतं पाणी. डबल नोझरवर आहे त्याच्यामुळे आपल्याला हे तिसरं पाणी द्यावं लागलं. आता जे आहे डवरे वगैरे झाल्यानंतर आपण याला अजून एकदा पाणी लावणार आहे. आणि एक लवकरच हे 2-4 दिवसामध्ये एक फवारणी पण घेणार आहे दाटणीसाठी. हरभरा लेट झालेला आहे त्याच्यामुळे थंडीचं प्रमाण पण थोडं आपल्या इकडे आता कमीच होतं आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो हरभरा आहे. तिकडं जो होता तो मोठा दिसत असेल तुम्हाला, तर हर डेच्या हिशोबाने आपल्या इकडं 8 तासाची लाईन होती. तर 8 तासाच्या हिशोबाने याच्यामध्ये जी शिप व्हायची, विहिरीला पाणी कमी होती. विहिरीला पाणी कमी असल्यामुळे 4 तास विहीर चालायची, त्याच्यामुळे एक शिप झाली. तर टोटल जेवढ्या शिपा होत्या तर एक दिवसाचा याच्यामध्ये गॅप वाढला आहे. तर गॅपच्या हिशोबाने हरभरा पण
छोटा आहे, बघू शकता इकडं जे आहे हरभरा भरपूर छोटा छोटा आहे. आणि याला पण पाणी आपण देऊ डवरणी झाल्यानंतर. तर हा बघू शकता, हा दप्तरी 21 नंबर आहे. जसं आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत होते लोक त्या प्रकारे तर नाही आहे, लेट असेल त्याच्यामुळे पण. तर 8 दिवसाचा फरक आहे जवळपास. मोटर पण आपली विहिरीमधली जडली होती, त्याच्यामुळे आता हा आपण बघणार आहोत. फवारणी वगैरे हे सर्व व्यवस्थापन आपण व्यवस्थित प्रमाणच करणार आहोत. आधी पण व्यवस्थितच केलं आहे आपण सर्व बीज प्रक्रिया वगैरे. आणि कुठं कुठं एकदम जास्त पाणी झालं आहे, तर बघू शकता असे झाड मारत आहे. तर अशा प्रकारे हे दप्तरी 21 नंबरचे वाण आहे. आणि तिकडे चिराग थोडंसं आपल्याला चांगलं वाटलं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं नियोजन आहे हरभऱ्याचं. धन्यवाद. व्हिडिओतून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.